यत्कृपात्तमं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कला तुसरी काहीच नेने ओढतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी कुंडली वरदाहरित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतान की जय। संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः भूयः आश्वासयामास च प्रीतं एनं भूत्वा पुनः सौम्यं वपुः इति अर्जुनम न। तेव्हा हा संजयाच्या मुखामधून हा जो श्लोक येतोय हा श्लोक मध्ये आधी जसे संजय धृतराष्ट्राला जो प्रसंग घडलेला आहे जे झालेलं आहे ते सांगता झाला. आता हा प्रसंग विशेष होता म्हणून सांगता झाला. जर तो सळग चालू असता तर मध्ये आधी तो थांबला नसता. पण आता हा प्रसंगच थांबण्याची वेळ आली आणि इथे काही विशेष घडलेले. काय म्हटलं होतं व्यास महर्षी म्हटले काही विशेष जर घडत असेल तर ते कथन करून सांगता येईल. आणि प्रत्येक बारीक सारीक गोष्ट जरी सांगत असला तर त्याच्या धृतराष्ट्रच म्हणत होता नको सांगू मला. आता काय झालं रे, आता विशेष काय झालं का, कारण त्याला विशेष ऐकण्याची इच्छा होती, सामान्य ऐकण्याची इच्छा नव्हती. भगवद्गीता ही त्याच्या दृष्टीने सामान्यच होती, म्हणजे त्याच्या दृष्टीने सामान्यातच धरली होती धृतराष्ट्राने. नाही ते बरं काय उपदेश करतायत का, करू दे एखाद्या वेळेस युद्ध, थांबलं तर थांबलं आणि परत माझ्या मुलांना राज्य मिळालं तर मिळालं. म्हणजे ह्या अपेक्षा हीच होती. कारण जे अज्ञानी माणसं आहेत ती त्यांच्याच पद्धतीने विचार करतात, त्याच्यात पंची पद्धत अजिबात बदलत नाही. आणि धृतराष्ट्र हा अज्ञानातला अज्ञानाचा पुतळा होता, मोहाने अतिग्रस्त असलेला. अर्जुन मोहग्रस्त होता पण मोह घालवला ना, आणि धृतराष्ट्र हा मोहाने ग्रस्त तसाच राहिला. वास्तविक पुण्यही म्हणावी लागेल. भगवान श्रीकृष्ण त्याच्या संगतीत होते, व्यास महर्षी सारखे मोठे महात्मे संगतीत होते, तरी महात्मे नाही कळाले. आणि हे जीवाचं वैशिष्ट्यच आहे. व्यास महर्षींना सुद्धा तो काय महात्मा वगैरे काय नाही, साधारणच मानत असला. नाही तर मुक्त व्हायला पाहिजे ना. या व्यास महर्षींनी महाभारत रामायण म्हणजे महाभारतासारख्या रचना केल्या, त्याच्या अंतर्गत सगळं वाङ्मय आलं, किंवा अगदीच जे महाभारती नाही ते नोहेची लोकी तिही असं म्हटलं, सगळं आलं. साधू आहेत, मोठे आहेत, त्यांच्या संगतीत राहून मुक्त व्हायला पाहिजे ना. पण किती लोक होती त्या काळात, त्या समांतर पिरियड. पण त्यांना व्यास महर्षींचं काही देणं घेणं नव्हतं, कारण ह्यांना त्यांच्या कामनेचा हेतू पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून विषय चाललेले होते. चला, पण मग म्हणून धृतराष्ट्राचा बी असाच प्रकार झालेला आहे. अरे दूरदृष्टी दिली म्हणजे हे काय सामान्य गोष्ट आहे का?
विशेष गोष्ट आहे. त्याच वेळेला कळायला पाहिजे की हे साधू आहेत आणि यांच्याकडे निघून जाऊ, इकडे राज्य काय जाळ होत तिकडे, असं कळायला पाहिजे होतं, पण नाही कळालं. आणि आता याच्यात भगवंत सांगतायत, स्वतः भगवद्गीता सांगतायत, आणि भगवद्गीता सांगत असताना सुद्धा त्याच्याकडे लक्ष नाही. माझ्या पोरांचं काय चाललं, कोण गेलं का, त्यांचं कोण गेलं, त्यांच्याकडं गेलं कोण, ते मला सांग. जर गेलं तर त्याला विशेष गोष्ट म्हटली. म्हणजे पांडवांचे कोणी मेले की हे धृतराष्ट्राच्या दृष्टीने विशेष होतं. विशेष आहे का होते? आपण तटस्थ बुद्धीने विचार करा की काय कोण मेलेलं हे काय विशेष काय आहे, तर यातलं काही विशेष नाही. आपलं काय होणार आहे, म्हणजे आपण काय करायला पाहिजे याचं चिंतन करायला पाहिजे होतं. ज्याला आजचा आपला जो प्रसंग आहे त्यात विशेषता आहे आमच्या ताईची. आजच्या ताईला 4 वर्ष काय झाले पूर्ण झाले. तिने देहरूपाने गेली, आत्मरूपाने काही कोणी जात नाही, हे लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी. आणि अत्यंत हुशार अशी पारमार्थिक असणारी व्यक्ती म्हणून तिच्याविषयी जास्त प्रेम, सगळ्यांनाच प्रेम होतं. आणि आपल्या चित्तामध्ये तिच्याविषयी फारच आदरभाव चांगलं होतं. आता प्रारब्धवशामध्ये शरीर गेलं तर तो विषय नाहीच आहे. कालच आमच्या शिंदे सरांनी प्रश्न केला की बाबा आपल्या लवकर जर गेलो तर बाकीचं राहून जाईल म्हटले. मग आता बाकी शरीर पडल्यावर काय करायचं, मग एवढ्या लवकर कसं काय उरकून घ्यायचं कसं, कारण शरीर तर कोणाचंही कोणत्याही क्षणाला पडणार आहे. पण याचं माणसाला भान नाही, हे विशेष गोष्ट आहे. तो पैशाच्या मागे जेवढा छंदात पडलेला आहे ना, त्याला जेवढा पैसा पाणी हे विषय प्राप्तीमध्ये जितका आनंद आहे ना, तितका भगवत प्राप्तीमध्ये नाही. म्हणजे पुष्कळ लोक परमार्थही करणारे, न करणाऱ्यांचा तर विषयच नाही हा, पण परमार्थ करणारे सुद्धा मन लावून परमार्थ करत नाही. याच्यासारखं दुसरं दुःख नाहीच मन लावून करत. हे आधी सगळं पाहून घेतात, विषय प्राप्ती भोग हे सगळं, आणि नंतर वेळ मिळाला तर याला काय परमार्थ म्हणत नाही. मग कारण एकदा बरं, आता आपल्यातून एक एक चालले ना, जाताना तर दिसतायत का नाही. आता ती गेली का नाही, तिला एक तळमळ जरी असेल तरी पण ती गेली, तिचं कल्याण होणार आहे ह्याच्यात काही शंका नाही. कारण जे मोक्षाच्या इच्छेने पारमार्थिक जीवन जगायला सुरुवात करतात त्यांचं पुढचं जीवन भगवंताच्या हातात असतं. ते कुत्र्या मांजराच्या शरीराला जात 100% नाही. जे वारकरी 100% कुत्रे मांजरं होत नाही. कोण वारकरी, हे लक्षात ठेवायचं. कारण त्यांना इच्छा जी आहे ना ती भगवत प्राप्तीची तळमळ लागलेली, त्यांना उद्धाराची तळमळ ज्याच्या चित्तात आहे तो श्रेष्ठ पुरुष आहे. तर तेव्हा आज 4 वर्ष झाले आणि आपल्या स्मृती अजून बी जिवंत आहेत त्याच्याविषयीच्या. कारण अतिशय प्रामाणिक अशा पद्धतीने पारमार्थिक याच्यामध्ये प्रवेश होता. चित्तशुद्धी होती, चित्तामध्ये फार चांगली चित्ताची भूमिका होती. चला, त्या निमित्ताने आपण आजच्या या पाठामध्ये तिचं स्मरणही करतोय. आपला विषय चालला आहे की संजयाने धृतराष्ट्राला रणांगणावरती आता जो काय विषय झालेला आहे कुरुक्षेत्रावरती, तर त्याचा तो भाग सांगतायत. आणि कोणता झालेला आहे तर इति अर्जुनाम वासुदेव हा तथा उक्त्वा, म्हणजे इति म्हणजे असो, याप्रमाणे. तर याप्रमाणे म्हणजे मागच्या श्लोकाचाही काही संदर्भ असेल. कुठे संजयाच्या मुखातला मागचा श्लोक. तर असं सांगून मागं ज्या वेळेला थांबला तो, आणि नंतर पुन्हा रणांगणावरती कुरुक्षेत्रावरती काही विशेष आणखीन प्रसंग झाले. आणि विशेष करून आता अध्याय चाललेला आहे तो विश्वरूपाचा चाललाय. तेव्हा विश्वरूप दाखवता झाला तर असो इति, तर अशा पद्धतीने विश्वरूप दाखवता झाला म्हणून इति. आता परत काय झालं तर संजय म्हणतो वासुदेव हा उक्त्वा, कोणाला तर अर्जुनाला, म्हणजे अर्जुनम वासुदेव हा उक्त्वा, अर्जुनम म्हणजे अर्जुनाला असा अर्थ झाला. अर्जुनम या पदाचा अर्थ अर्जुनाला, वासुदेव हा उक्त्वा म्हणजे वचन बोलायला लागला, परत बोलायला लागला. तेव्हा वासुदेवाने बोलायला सुरुवात केली. आता वासुदेवाने बोलायला सुरुवात केली तर वासुदेव वास्तविक वासुदेव नव्हता तर विश्वरूपात होता. आणि विश्वरूपातून बोलायला का सुरुवात केली तर अर्जुनाने काय केलेलं आहे ते वासुदेवाला असा विनंती केलेली की भगवंता
मी अत्यंत भयभीत झालो आहे आणि भयभीत झालेलो असल्या कारणाने आपलं हे उग्र रूप आहे ते आपण आता बंद करा. मला हे पाहण्याची इच्छा नाही राहिलेली. चित्तामध्ये माझ्या काय झालेली पुष्कळ गलबल झालेली आणि मला हे पाहण्याची इच्छा नाही. असं विश्वरूपरूपी भगवंताला प्रार्थना केल्यानंतर भगवंत बोलता झाला. वासुदेव हा उक्त्वा बोलता झाला. आणि बोलता झाला तर काय बोलता झाला तर अर्जुनाला आत्ता विषय झालेला होता की काय बोलला अर्जुन तर अर्जुन बोलला, हे भगवंता विश्वरूप बंद करा आणि मला तुमचं पुन्हा चतुर्भुज रूप दाखवा जे मला अत्यंत भावलेलं आहे किंवा ते पाहिल्यावर मला आनंद होतोय. विश्वरूप पाहून मला दुःखच वाढलं. देव पाहिल्यावर दुःख व्हावं का आनंद व्हावा? आनंद व्हावा. आणि विश्वरूप म्हणजे काय देव नाही का? तर विश्वरूप ही देवच आहे. पण विश्वरूप देव आहे तरी अर्जुन मात्र दुःखी झालेला. याला कारणीभूत आहे त्याला ते भावलेलं नाही. त्याने जी कल्पना केलेली त्याची देवाची ती केवळ चतुर्भुज रूपाचीच कल्पना आहे. विश्वरूपाची कल्पना बुद्धीत नाही. म्हणून आत्ता माऊलींनी मागही ओळी म्हटली होती की आता हे कही नव्हतेची देखील, मागच्या ओळीचा संदर्भ, हे कही नव्हतेची देखील म्हणून भय हे तुझं उपजल. हे पूर्वी तू पाहिलेलं नव्हतं. चतुर्भुज रूप पूर्वी पाहिलेलं होतं आणि म्हणून प्रेम त्याच्याशी जडलेलं होतं चतुर्भुजाशी. आपलं सुद्धा शरीरावर प्रेम जडतं. माणसं आहेत ते शरीरावर प्रेम करतात आणि शरीर गेल्यानंतर मग रडत बसतात, दुःखी होतात. तर ते शरीरावर प्रेम जडलेलं असतं. खरं प्रेम जे आहे ते आत्म्यावर आहे. काय म्हटलं माऊली? नाही आत्मा आहे ते तर प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा ते ताटे दिंडीमा संसारिक आहे. बरोबर. तर तेव्हा जो काय म्हटली सुरुवात, जे प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. सर्वात प्रिय काय आहे? आत्मा आहे सर्वात प्रिय. म्हणून सगळ्यांचं प्रेम हे त्याच्या प्रत्येकाच्या आत्म्यावर आहे. असं म्हटलं ना, सगळ्यांचं प्रेम हे त्याच्या आत्म्यावर आहे. म्हणून त्याला आत्मा म्हटलं. पण आत्म्यावरून जे बाकीचे पदार्थ आहेत त्यांना प्रिय म्हटलं. आणि मग अन्य राहिलेले पदार्थ आहेत त्यांना त्याज काय म्हटलं, द्वेष्य आणि उपेक्षा असं म्हटलं. म्हणजे आत्मा, प्रिय, उपेक्ष आणि द्वेष असे पदार्थांचे 4 प्रकार पाडले. पंचदशीमध्ये झाला ना विषय हा. म्हणून अत्यंत प्रिय काय आहे तर आत्मा हा अत्यंत प्रिय आहे. म्हणून सगळ्यांचं प्रेम आत्म्यावरच असतं. आणि आत्मा एवं हरिही, आत्मा हाच देव आहे. देव कुठे आहे? आत्माच देव आहे. म्हणजे पांडुरंग देव आहे ना म्हटले. पांडुरंग देव नाही, पांडुरंगच तुम्ही आहात. तुम्हीच पांडुरंग आहात. म्हणून सर्वात अत्यंत प्रेमाचा विषय, परमप्रेमाचा विषय जर काय असेल तर तो आत्मा आहे. पांडुरंग हा प्रेमाचा विषय नाही, पांडुरंगच तुम्ही आहात म्हणून प्रेमाचा विषय. मी पांडुरंग आहे हे ज्याला ज्ञान तयार होईल तोच जीव फक्त मुक्त होतो. बाकीचे शरीरात पुढे 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 प्रवास चालू आहे त्यांचे. एक शरीर सुटलं, दुसरं शरीर आलं, दुसरं सुटलं, तिसरं आलं, चौथं. आत्तापर्यंत कोटी शरीरं भोगून झाली. त्या शरीरात गेलो, पुन्हा बाहेर आलो, गेलो आलो. आणि आताही पुढे काय होणार आहे? नाही होणार. मुक्त झाले तर कसं काय होईल? हे सहज मध्ये तसंच होणार आहे. तसंच होणार आहे तर करताच कशाला? हे परमार्थ करायचाच कशाला? तसंच होणार आहे. तर तसंच होणार नाही याची दक्षता घ्यावी. याला म्हणावं सावध होणं. म्हणजे जी माणसं सावध आहेत त्यांना काय अडचण नाही. पण ते सावध आहेत ते मगाशीच म्हटलं तुम्हाला की हे फारच तात्पुरते सावध असल्यासारखे वाटतात. पाठात जागे होतात, पाठ संपला की झोपतात. हे काय जागे होण्याचं काय लक्षण नाही. नित्य जागा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नित्य जागा.
असा जागा झाला, अरे मी मरणारा नाही, मी सच्चिदानंद ब्रह्मच आहे, मी माझ्या स्वरूपावरून वेगळा नाही, आणि मी मरण्याची चिंता तरी करण्याचं काही कारण आहे का? पण हे ज्ञानोत्तर विषय सांगू राहिलो मी तुम्हाला. कारण मी पूर्वी कधी जन्मलेलो नाही. आत्मा कधी जन्मला? तो मी आहे. जन्मलं ते शरीर जन्मले. आता मी शरीर घेणार नाही, मी पुन्हा शरीर घेणार नाही, याचा निश्चय ज्याच्या बुद्धीमध्ये झालेला आहे तो श्रेष्ठ महात्मा पुरुष आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायणा हरनिशी. असं व्हायला पाहिजे ना. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण आणि तत्परायण आहर्निशी असा जर असेल तर आम्ही त्याला पारमार्थिक म्हणू, बाकीचे पारमार्थिक नाही. लोक तात्पुरता विचार करतात. अत्यंत परमप्रिय असणारा आत्मा जो आहे तो अत्यंत प्रिय आहे. तर तेव्हा या प्रिय सगळ्यांच्या दृष्टीने पाहिला तर मग तसा तो आत्मा एकच आहे. पण त्याच्या ठिकाणी आपली बुद्धी राहत नाही, तर देहावर येऊन बसते. म्हणून मग त्याच्यात देहावर बुद्धी आली की मग प्रिय अप्रिय यांचे विचार चालू होऊन जातात. त्याच्यावरून बाहेर निघाला की मग त्याला काही द्वेष आणि उपेक्षा या गोष्टी परत दिसायला लागतात. आणि ज्या वेळेला तो अंतर्मुख वृत्तीने एकाग्र होतो त्यावेळेला नवारे पत्युः कामाय पतिः प्रियं भवति आत्मनस्तु कामाय पतिः प्रियं भवति. नवा अरे जायाय कामाय जायां प्रियं भवति आत्मनस्तु कामाय जायां प्रियं भवति. कोण म्हटलं? याज्ञवल्क्य मुनी त्यांच्या पत्नीला उपदेश करतात. अरे नवा अरे पत्युः म्हणजे पती पतीसाठी प्रिय नसून पती आत्म्यासाठी प्रिय आहे, असा उपदेश येतो. नवा अरे पत्युः कामाय पतिः प्रियं भवति आत्मनस्तु कामाय पतिः प्रियं भवति. पतीसाठी पती नाही. आता हे फूल आहे ना, हे फूल सुद्धा फुलासाठी प्रिय नसून फूल आत्म्यासाठी प्रिय आहे. नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. सगळ्यासाठी सगळे प्रिय नाहीत. पती पतीसाठी प्रिय नाही, पत्नी पत्नीसाठी प्रिय नाही. पुत्रस्य नवारे पुत्रस्य कामाय पुत्रं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय पुत्रं प्रियं भवति. आत्म्यासाठी पुत्र प्रिय आहे, पुत्रासाठी पुत्र प्रिय. लोकांना तसं वाटतं. भ्रमाने कसं वाटतं? पुत्रासाठी तोच एक ज्या मुलगा झाला की लोक म्हणतात वा वा मुलगा झाला म्हणजे फार कल्याण झालं, चांगलं झालं, लगेच पेढे वाटायला सुरुवात करतात. आणि नंतर ज्या वेळेला तोच मुलगा मोठा होतो आणि मारामारी होती आणि बापाला मारतो त्यावेळेला ते म्हणतो अहो कुठे गेले बाळासाहेब? ते म्हणले मेले. बाळासाहेब काय झाले? का बरं? बाळासाहेब का मेले? बापाला विचारलं ना कुठे बाळासाहेब तुमचा पोऱ्या कुठे? ते म्हणले मेला तिकडं. जाळ हो त्याचा का जाळ हो? प्रतिकूल झाला तो. अनुकूल असतो तोपर्यंत पुत्राला पुत्र मानतो आणि प्रतिकूल झाल्यावर तिकडे म्हणले मराना का मेले? पत्नीचंही तसंच आहे. अनुकूल पत्नी चांगली आहे. अनुकूल पत्नीवर प्रेम असतं का प्रतिकूलतेवर? जी दररोज शिव्या द्यायला लागली म्हणजे कुठे गेली बायको? म्हणजे कुठे का जाळ होती? बरं झालं घर शांत झालं. कारण शिव्या देते, भांडण करते. आणि तीच पत्नी अनुकूल असेल तर तो घरातून निघाना, तिथंच बसून राहिला. तर हा सगळा भाग चाललेला आहे. म्हणून प्रिय उपेक्षा. आणि हे कळता असं कळावं की अरे शरीर सुद्धा तुच्छ आहे. मग त्या शरीर म्हणजे सर्वांतर्यामी एक आत्मा, त्यालाच पांडुरंग असं म्हणतात. पांडुरंग कसा आहे? सर्वांतर्यामी. तो कळाला की देव संपतो. नाहीतर हे देव नारळ फोडायचं चालूच राहून लोक कवर बी परमार्थ करत बसलेले. एवढा वेळ कशाला परमार्थाला द्यायला पाहिजे? मुख्य सिद्धांतापर्यंत कोण जायला पटकन. कळता कळाना लोकांना काय करावं. म्हणजे ते डोक्यातली जी खोळ बसलेलं आहे ना ते बाहेर निघतच नाही. आणि म्हणूनच जीव मुक्त होत नाही. नाहीतर मुक्त व्हायला काय तुम्हाला काय ब्रह्म बनवलंय काय? कोणी? तुम्ही मूळचेच काय आहेत? मूळचेच आहे. का फक्त सोडायचं.
म्हणजे हा जो विषय आहे बुद्धीतला, तर का प्रपंच बुद्धीतून वजा करायला लोकांच्या मदतीची गरज नाही, तुमच्या बुद्धीची तुम्हाला गरज आहे. लोकांनी मिळून वेगळं करावं, लोकांनी काय वेगळं करायचं, काय घेणं घेणे. आणि सगळ्यात श्रेष्ठ कर्म कोणतं असेल, ते मानवी शरीर मिळालेलं आहे ना, त्या मानवी शरीराचा यथार्थ वापर केला करणं, तर हेच करणं आहे. पैसे गोळा करणं नाही, संपत्ती घेणे, प्रॉपर्टी, बंगले बांधणे, घरण गाड्या घोड्या, काय कामाच्या तुमच्या. मेल्यावर गेले का नाही, तरुणपणात गेली का नाही. समजा म्हातारी झाल्यावर गेले म्हटले, काय म्हातारी गेले काय, तरणे गेले काय. कारण हा प्रपंच तुमच्यासाठी नाही. हे प्रत्येक वेळेला प्रत्येक जाणारा मनुष्य हा खुलवत राहतो. जाताना तो म्हणत असतो हे तुमच्यासाठी नाही. आणि आम्ही त्याच्याकडे डोळे झाक करतो. स्मशानभूमीत बसल्यावर वैराग्य तयार होतं आणि स्मशानातून बाहेर आला की लागलाच बिड्या फुकायला. काय त्या कामाचा आहे होतो, काय नाही. म्हणून अज्ञानी माणसाला किती सांगितलं तरी नाही काय करत. आणि बाहेरचा भौतिक लौकिक परमार्थ काही, लौकिक परमार्थ ठीक आहे, पुण्य बिन्य निर्माण करून देईल तुम्हाला, पण पुण्याचं तरी काय मातीत घालायचं ते पुण्य, कारण ते भोगायला येतं. म्हणून भोगायला येणारा पुण्य हेही काही कामाचं नाही का मिळवायचं. तर मग पूर्ण विवेक बुद्धी जागी केली आणि वैराग्य आणायचं नसतं, येत असतं. इथे वैराग्य आहे ना, वैराग्य पाहिजे, वैराग्य कशाचं वैराग्य पाहिजे, येत असतं. बुद्धीत निश्चय झाला की वैराग्य येत. काय निश्चय झाला, मला मुक्तच व्हायचंय मी याच्या, मग तो आपापच ते बुद्धीच त्यांनी बाजूला काढून टाकले. त्याने विषय सोडले नाही, बुद्धीमध्ये राहिलेच नाही, मोकळे झाले आणि सहज स्थितीमध्ये राहतं. पण चिंतन मात्र भगवत चिंतनामध्ये कालावधी घालतो. तेव्हा अशा प्रकारचं चिंतन करण्यामध्ये आपलं जीवन गेलं पाहिजे. असं जर झालं तर चांगली गोष्ट आहे. त्या अर्जुनाचं चिंतन चाललेलं आहे तिकडे आणि संजय हा कथन करतोय, किंवा आता आपला जो विषय झाला की चतुर्भुज रूपाच्या ठिकाणी अत्यंत प्रीती तयार झालेली होती. तर अर्जुनालाही अजून तसं पाहिलं तर त्याची खोली सापडत नव्हती. हा 11वा अध्याय हा उपासना कांडाच्या अंतर्गत आहे. खरं तर अजून ज्ञानकांडाला सुरुवात व्हायची आहे. म्हणून तत्वज्ञानाने फार अर्जुन परिपूर्ण झालेला आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. ऐकलेलं आहे ज्ञान, पुष्कळ ऐकलेलं आहे, पण उपासनेत मिसळलेलं ज्ञान मोक्ष देत नाही. कर्मकांडात मिसळलेलं ज्ञान मोक्ष देत नाही, तर केवळ निखळ ज्ञानच मोक्ष देतं. म्हणून सुरुवातीला जरी कर्मकांडाचा विषय सुरू झाला, एक 3-4-5 पहिलेचे 4-5 अध्यायापर्यंत कर्माचा विषय चांगला होता, 4 अध्यायातला. तिथं कर्मकांडात, पण कर्मकांडात मिसळलेलं ज्ञान मोक्ष देत नाही, ना तर ज्ञान तर सांगून झालं. पुढे 4थ्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत उपासनाकांड आलं. त्या उपासनाकांडातही ज्ञान विषय आला, पण तरी उपासनेत मिसळलेलं ज्ञान मोक्ष देत नाही. याचं कारण त्याची द्विधा अवस्था आहे. आणि त्या ज्या वेळेला निखळ बाजूला काढलं, त्याला निखळ बाजूला काढायचं असेल तर केवळ ज्ञानाचा उपदेश केला, त्यावेळेला कठोर शब्दात काय केलेलं असतं, उपासनेचं खंडन केलेलं असतं. हे लक्षात ठेवायचं. त्यावेळेला केवळ ज्ञानाचा उपदेश केला जातो ना, त्यावेळेला कठोर शब्दात, कठोर शब्द असा भाग असतो पहा. कठोर शब्द म्हणजे असं आहे, माणसं आस्तिक असतात आणि आस्तिक भाव आणि त्यांचे जे भावनेच्या द्वारे ते तू देव मी भक्त ऐसे करी असं जे चाललेलं असतं, तर त्याच्यावरती कुठेतरी खंडन केलं जातं त्याचं. त्यावेळेला लोकांना म्हणतं पाहिजे परमार्थच करतात का अशी त्यांना शंका येते. कारण ज्या वेळेला त्यांना नाही का हो या विश्वात किती देव आहेत असं विचारलं तुम्हाला, तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगा देव किती आहे. एकच आहे. कोणता कोणता आत्मा. आत्मा कसा आहे, आत्मा आणि ब्रह्मात काय फरक आहे, काहीच भेद नाही. आहे भेद आहे का, आत्मा आणि ब्रह्मात भेद आहे का, नाही. नाम मात्र आहे, एकच पदार्थ, त्यालाच आत्मा म्हणतात, त्यालाच ब्रह्म म्हणतात आणि तोच देव झाला. बरोबर आहे. बरं त्याला उपाधी आहे का, नाही. आत्म्याला उपाधी आहे का, नाही. आत्म्याच्या ठिकाणी कोणतीही उपाधी नाही. माया झाली का, माया अस्तित्वात नाही, जगही अस्तित्वात नाही, देह अस्तित्वात नाही, जीव अस्तित्वात नाही. म्हणून असा जो निखळ देव त्याला केवळ शास्त्राची मान्यता आहे, म्हणून त्याला सच्चिदानंद असं म्हटलेलं आहे. बाकीच्यांना सच्चिदानंदत्व नाही आलेलं आहे. ईश्वराकडे गेला ना तरी माया उपाधिवान बनला तो.
ते म्हणले मग ईश्वर कसा आहे? सच्चिदानंद. हा, स्वरूपी सच्चिदानंद आहे त्याचं, ईश्वराला नाही धरायचं. आणि ज्यांनी निर्माण केलेल्या जीवात हे जगामध्ये जे शरीर धारण करून बसलेले जीव आहेत, ते तुम्हाला आम्ही ज्या वेळेला बोलतो तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म आहात, तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म आहात हा कोणत्या दृष्टीने उपदेश केला? स्वरूपाच्या दृष्टीने बोललेले आहेत. तिथे पुढे उपाध्या सगळ्या वजा केलेल्या आहेत. आणि असा ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्याला फरक पडतो. तेव्हा अर्जुनाला सुद्धा नीट देव कळालेला नाही, कारण हाही अध्याय उपासनेच्या अंतर्गत आलेला आहे. म्हणून अर्जुन पुन्हा इच्छा काय केली त्याने? चतुर्भुज रूप द्या आम्हाला, दाखवा. काय रूप पाहायचं? ते चतुर्भुज सुद्धा नाटकच आहे. चतुर्भुज नाटक आहे. ठेच बसेल का नाही तुम्हाला? काय हो ये चतुर्भुज कोण आहे? विष्णू, भगवान विष्णू. आणि भगवान विष्णू कसे आहेत? म्हणजे काय रूप घेतलंय? सोंगाड्यासारखं. सोंगाडे झाले ना, सोंगाडे कळतात ना, काय म्हणतात त्याला दुसरा शब्द? बहुरूपी. अजून एक शब्द आहे हा, रायवन, रायरन, बहुरूपी. हे खरे असतात का? नसतात. वरून दिसायला हनुमंतरायाचा वेश घातला, शिपूट बिपूट लावलं, मस्त उड्या मारत आला. येतात ना आपल्याकडे, येतात लोक. आणि त्यावेळेला आपल्याला वाटतं हो हनुमंतराय आले, हनुमंतराय. पण तुम्हाला माहिती हा हनुमंतराय नाही, कारण आपली तेवढी लायकी नाही. कशाची? हनुमंतराय ये ना, पाण्याची आपली लायकी नाही. बघू चला, नसला तर कमीत कमी बहुरूपी तरी बघू. आणि बहुरूपी आला, उड्या मारत तेव्हा बहुरूपी आले, तर हनुमंतराय आले, हनुमंतराय आले. लोक घाबरतात का? पोरं घाबरतात, बोला घेऊन चला पळून. त्यांना कळालं की हा माणूस आहे पण बहुरूपी आहे. तसा मुख्य माणूस, जसा माणूस वेगळा आहे असं कळालं, तसा चतुर्भुज रूपात असलेला तरी मुख्य ब्रह्मतत्व कळावं, ईश्वर रूपात असलेलं ब्रह्मतत्व कळावं, पांडुरंग आकारात असलेलं ब्रह्मतत्व कळावं. आणि त्यावेळेला तुम्हाला देव कळाला असा होईल. आणि मग तोच मी आहे असं ज्ञान होईल. तेच ते ब्रह्म मीच आहे आणि मीच ते आहे, अशा प्रकारचं ओतप्रोत ज्ञान तयार होईल. चला, तेव्हा अर्जुनाला तर काय झालं नव्हतं म्हणून रणांगणावर झालेला प्रसंग संजय हा धृतराष्ट्राला कथन करतोय. आणि त्याच्यामध्ये म्हटलं वासुदेव उक्त्वा, वासुदेव बोलता झाला. आणि काय बोलता झाला की हे अर्जुना, ठीक आहे, शेवटी तुझ्या प्रेमाखातरच मी हे विश्वरूप दाखवलं होतं. आणि म्हणून सगळ्यात श्रेष्ठ कोण ठरलं तिथं? अर्जुनाचं प्रेम. पुन्हा आणखीन ते विश्वरूप समेटून घेतलेलं आहे, मिटून टाकायचा प्रयत्न चाललेला आहे देवाचा. ते म्हणतात ठीक आहे, नाहीच तुझी श्रद्धा बसत याच्यावर, तर मग तू पुन्हा चतुर्भुज रूप काय कर पहा. असं कोण म्हटलं? भगवंत म्हटले इति अर्जुना वासुदेव हा उक्त्वा, असं वासुदेव बोलता झाला. आणि मग स्वकाम म्हणजे आपलं, स्वकम पदाचा अर्थ आहे आपले, रूपम दर्शयामास भूया, भूया म्हणजे पुन्हा, दर्शयामास म्हणजे दाखवता झाला. दर्शयामास या पदाचा अर्थ आहे दाखवता झाला. काय दाखवता झाला? पुन्हा स्वकम रूपम, स्वकम रूप त्याचं पहिलं रूप कोणतं होतं? चतुर्भुज रूप होतं, तो दाखवता झाला. हा, कारण हे आता कोणाला सांगतोय? धृतराष्ट्राला कथन करून सांगतोय की त्या कुरुक्षेत्रावर काय चाललेलं आहे. तर तेव्हा हा संजय म्हणतो की वासुदेव असा बोलून त्याचं मूळचं जे रूप होतं चतुर्भुज रूप, कारण विश्वरूपाची सुरुवात कुठून झाली? चतुर्भुज रूपापासून झालेली होती. आधी दाखवला तर तोच कृष्ण चतुर्भुज झाला. आणि चतुर्भुज होता होता त्याला बाहू फुटले आणि सहस्त्र बाहू बनला, सहस्त्र नेत्र बनला, सहस्त्रपाद बनला. विस्तार ते मी हळूहळूच होतो ना. एका खोडाला किती फांद्या फुटतात? लगेच पाय अनेक, लगेच नाही. एकाच्या 2 किंवा 3, 3च्या 4 किंवा 6, 8, 8च्या 16 किंवा 18 अशा पद्धतीने जसं झाड वाढतं तसं विश्वरूप सुद्धा मूळचा कृष्णच होता ना. मग त्यांनी अर्जुनाने विनंती केली, भगवंता तुमचं ते म्हणतात ना काय विश्वरूप आहे, कसं आहे ते दाखवा बरं आम्हाला. विषय असा निघाला की 3 शरीरांचा विचार आलेला होता तिथे या. आणि मग त्याच्यात विराटाच्या अंतर्गत मग ते विराट कसं आहे बा? भगवंता मी तर हे अख्खी ब्रह्मांड मीच बनलेलं आहे. अनंत ब्रह्मांड स्वरूप, अनंत ब्रह्मांड स्वरूप माझं शरीर आहे. खरं आहे, तुम्हाला देव पाहायचा आहे का?
हो म्हटली पाहायचा. आणि मग तुम्ही जे शरीर आहे ना, हा हे वरचं शरीर हा सुद्धा देवच आहे. जे जे डोळ्याला दिसतंय दृश्य हे ईश्वराचं स्थूल शरीर आहे. म्हणून त्याच्यातून वेगळं निवडायची काही गरज नाही आहे ना. वेगळं निवडून सांगायची गरज आहे का? काय जगदेव परी निवडीन निराळे, ज्ञानाचे आंधळे भारवाई तुकोबराय म्हटले. काल आपला विषय संपला. मग त्याच्यात जगदेव परी निवडीन निराळे, जग हेच देव आहे. मग तिथं तुकोबरायांनी ते संतांच्या विषयी बोललेलं होतं, म्हणून तिथला विषय तो वेगळा होता की जर मी हे जग जरी अख्खे, कारण असंतसुद्धा देवच आहेत आणि संतसुद्धा देवच आहेत. तुकोबरायांना खटकत होतं की मी संत असेल तरच मी संत म्हणेल, नाही तर नाही संत म्हणणार. हा तिथला विषय होता. पण आई ते विषय आहे की अख्खं जे दिसतंय ते जगच आहे, म्हणजे देवच आहे. जग नसून देवच आहे. जागता जगदेव राखा काही भाव, जागता जगदेव हरी एवं जगत अवघा क्षेत्रफळ. तेव्हा अख्खं जग हा देव आहे. पण हे कळण्याची भूमिका अर्जुनाची नव्हती. तर तेव्हा भगवंताने असं विचार केला की नाही कळत तर मग ठीक आहे, असं आहे ना, जर कळत नसेल तर खाली खाली उतरावं लागतं. सांगताना नेहमी मोठा सिद्धांत सांगावा आणि नाही त्याला पटत, कळू नाही राहिलं, मग त्याला खाली 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 आणलं. तसा परमार्थामधला विषय आहे. आणि मग देव हा पुन्हा म्हणजे वासुदेव हे पुन्हा आपले चतुर्भुज रूप दाखवता झाला. म्हणून जे मूळचा कृष्णरूप होतं, दोन भुजा असणार. कृष्णाला किती हात आहेत? 2 हात. आणि विष्णूला 4 हात. आणि विश्वरूपाला सहस्र हात, सहस्त्रबाहू, म्हणजे त्याला अनेक हात, म्हणजे आकार वाढत गेला. मुखसुद्धा अनंत. का हो, एवढी देवाला मुख असतात का? असतात ना. त्यात काय विशेष आहे तेव्हा? कारण तो काय करू शकत नाही. त्या 7 मुखं लावली तर काय अडचण आहे? काही अडचण नाही. 100 लावली तर काही अडचण नाही. 1 असलं तर काही अडचण नाही. कारण तो देवच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जी शक्ती संपन्नता आहे, त्या शक्ती संपन्नतेमध्ये तो कोणत्याही प्रकारची रूपं धारण करतो. किती रूपं केले हो अवताराच्या राशी, तो हा उभा विटेवर. किती बी अवतार केले, मग काय अवतार कमी पडले का? अजून जग अनंत रूपे अनंत वेशे देखला मी त्याचे. तर तेव्हा अशा प्रकाराने तुम्हाला जोपर्यंत हे ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत देव कळणार नाही. आणि असा देव अर्जुनालाही अजून कळालेला नाही. आणि म्हणून नाईलाजाने विश्वरूप पाहता पाहता चतुर्भुज रूपावर आला. आश्वासयामास, मी तुला आता आश्वासन देतो आहे. म्हणजे काय करतो आहे? धीर देतो आहे. आश्वासित करतो म्हणजे धीर देतो. बाबा आता ठीक आहे, नाही म्हणतोच ना, आता काय करावं? तुम्हाला काल म्हटलं कापडाच्या दुकानात गेले, मोठ्या मॉलमध्ये. मोठ्या मॉलमध्ये गेले आणि अख्खा मॉल फिरून आले, पण काय कापडच पसंत पडाना. त्या जे काउंटरवर बसलेला मालक असतो ना, त्याला वाटतं काय वा गिराईक आहे, एवढा मोठा मॉल मी टाकला कशाला? गिराईकासाठी टाकला आहे ना. त्याला काय बसायला माशा मारायला थोडंच टाकला आहे त्यांनी. ते गिराईकासाठी वागला. पण ते गिराईक असं आलं आहे की ते एवढा मॉल पाहून आल्यानंतर तो म्हणतो काय घेतलं का नाही आपण? ते म्हणले नाही. काय पाहिजे होतं काय तुम्हाला? हो. नव्हतं का आमच्याकडं? आणि त्यालाही शंका आहे की बा एवढा मॉल टाकला आहे मी, ह्याला माझा आहे, ह्याला मालाला एक गिराईक नाही निघून जावं म्हणजे काय? आणि तो खरा माणूस आहे बरं का. नाही तर ते म्हणतो जा, ह्याला नाही. म्हणजे त्याने विचारलं त्याला की बा तुला काय हवं होतं आणि तुला काय पाहिजे? त्याने ते खरा दुकानदार असं नव्हतं तो, कारण त्याला ते दुकान खऱ्या धंद्यावाला. त्याने आदराने विचारलं बाबा तुम्हाला काय हवं होतं? ते म्हटले आम्हाला धोतर लागत होतं. तुमच्या दुकानात काय धोतर भेटाना मला. धोतर कोणतं पाहिजे होतं? नाही ना, कारण खास जिज्ञासा असली पाहिजे त्याला. तसा विश्वरूपरूपी दुकान उभारणारा हा वासुदेव. तर म्हटला अर्जुन म्हणतो मला आता बास झालं. बास झालं का झालं? त्याची कारण मीमांसा देवाने. पण देवाला लक्षात आलं की आता पाठीमागे एक ओवी गेली होती ना मागची, काय की हे रूप जरी घोर विकृत आणि थोर असे तरी कृतनश्चाचे घर हेची करी असं म्हटलं होतं. मग हे जरी असेल अर्जुना, माझ्या लक्षात आलं तुझा काय प्रश्न आहे तो.
आणि तुझा प्रश्न आहे, तू घाबरलेला आहेस, भीतीने ग्रस्त आहेस आणि तुला असं वाटतंय की माझाच नाश होतोय का काय. पण तुला असं करण्याचं काही कारण नाही, कारण तू माझ्या कृपाछत्राखाली आहेस आणि माझ्या कृपाछत्राखाली असेल तर तुझा नाश होईलच कसा, याचा तू विचार करायला पाहिजे. पण अर्जुनाचा तरी चेहरा कोमजलेलाच होता. म्हणून भगवंत काय झाले, रूप दाखवते झाले. असं कथन कोण करतोय, संजय धृतराष्ट्राला कथन करतोय. आणि मग त्याला आश्वासयामासच भीतम, भीतम म्हणजे घाबरलेल्या, एनम म्हणजे त्या घाबरलेल्या अर्जुनाला पुन्हा भूत्वा म्हणजे धारण केलेलं, धारण करणे, भूत्वा म्हणजे धारण करणे, पुन्हा पदाचा अर्थ पुन्हाच. सौम्य वपू म्हणजे शरीर, सौम्य वपुहू म्हणजे सौम्य शरीर, याला म्हणतात कृष्णरूप. सौम्य वपू कोणतं आहे, कृष्णरूप. चतुर्भुज सुद्धा नाही तर ते द्विभुज रूप आलं, म्हणून सौम्य वपू. आपली शरीरं कशी आहेत, सौम्य वपू म्हणजे शरीर. आणि हे कोण केलं हे, तर आता देवाला महात्मा हा शब्द देवाला लावलेला आहे. इथे महात्मा शब्द कोणाला आला, देवाला. काही वेळेला महात्मा शब्द संतांनाही येतो, काही वेळेला महात्मा शब्द देवालाही येतो. तर त्या महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीम, तिथं संत पदाकडे गेलेला आणि इथे महात्मा हे पद आलेलं आहे ते देवाकडं. तेव्हा तो महात्मा म्हणजे वासुदेव रूपी असणारा हा महात्मा अर्जुनाला पुन्हा आपले सौम्य शरीर दाखवता झाला, असा त्या सगळ्याचा अर्थ झाला की आपलं हे पुन्हा शरीर. मग आता सौम्य वपू म्हणजे कृष्णरूप. आता कृष्णरूप दिसायला जे मूळचं होतं ना, आपण जसे फोटोत पाहतो, फोटोमध्ये आपण भगवंताचं रूप पाहतो कृष्णरूप म्हणजे हो, हे कसं दिसतंय, डोळ्याला चांगलं दिसतंय का, आपल्यासारखंच आहे, माणसासारखा माणूस आहे, मानवी शरीर धारण केलेलं आहे. आणि मानवी शरीर मानवाला अधिक प्रिय असतं, मानवी शरीर मानवाला, कारण त्याच्याबरोबर व्यवहार होतो हो, बोलणं चालणं, व्यवस्थित बोलणं. आता त्या विश्वरूपाबरोबर काय बोलावं, त्याला एक तर थोबाडलं आहे, सगळी नुसती तोंडच तोंड, अनेक वक्त्र नयन एवढे, आणि आता कोणत्या तोंडाबरोबर असं बोलावं, मग पंचायत आहे का नाही मोठी. म्हणून देवाला जरी सहस्र तोंड असले तर तेव्हा एक तोंड असलं तर आपण बोलू माणसाबरोबर, आपण व्यवस्थित आहे म्हणलं बा, माणूस माणसाबरोबर बोलतोय. त्या अर्जुनाला ते नकोच वाटलं आणि म्हणून आत्ता कृष्णरूपात आल्यावर ते तो झाला का नाही एकाच. पण तरीसुद्धा लक्षात ठेवा, तो एका मुखाचा नाही, तो 2 हाताचा नाही, तो 4 हाताचा नाही, सहस्र बाहूंचा, त्याच्याही पलीकडे असणारं. म्हणतो तुमच्यासाठी तो तसा झाला. तसा हा उभा विटेवर असलेला पांडुरंग तुमच्यासाठी असा झाला. आलासी आकार आमुच्या चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीच्या. हा आमच्यासाठी आला म्हणजे असाच आहे का हो, असाच नाही. म्हणून पांडुरंगाची भक्ती करणारी माणसं आहेत ते फक्त मूर्तीची भक्ती करतात, देवाची करत नाहीत. मूर्तीला फुले वाहतात, मूर्तीला नारळ फोडतात, उदबत्त्या वाहतात, पण पांडुरंगाला कळून घेत नाही. याच्यासारखं दुसरं दुःखच नाही. काय सांगावं बा, म्हणजे तुम्ही मानताच कसा, कारण तुमच्यासमोर देव आला की तुमच्यासमोर आकार येतो. आकार नसेल तर तुम्ही म्हणता आज काय मंदिरातच गेलो नाही, आज काय देव झालंच नाही. अहो देव आहे कुठे, मग नित्य आहे, सर्वत्र आहे, असं का दिसत नाही, वाटत नाही. तर हे ज्ञानाचे आतळे भारवाही, हे सगळे हे नुसते लौकिक ज्ञानाने फुललेले लोक आहेत. काय करावं, अरे समाजाचा तर विषयच नाही. आपण म्हणतो ना फार पारमार्थिक लोक आहेत, फार पारमार्थिक अजिबात नाही. मला तर आता असं दिसायला लागलं की पारमार्थ करणाऱ्या माणसांची उणीव आहे. कारण परमार्थ शब्दाचा अर्थ करावा लागेल ना. न निरोधो न च उत्पत्तीर न बद्धो न च साधका न मुक्तय न मुमुक्षुर न मुक्तय इत्येषा परमार्थता. परमार्थ हा अशा पद्धतीने मांडुक्य उपनिषदात सांगितल्याप्रमाणे असा जर म्हटलं तरच आहे, नाहीतर मग नाही.
तर अशा प्रकाराने पुन्हा सौम्य शरीर धारण केलं म्हणतोय संजय सांगतोय धृतराष्ट्राला की आता विश्वरूप संपलं, बंद झालं, विश्वरूपाचं दुकान बंद केलं आणि आता दुकान बंद केलं. पण मग म्हणलं पुढं काय? पुढे काय नाही, पुन्हा कृष्णरूप धारण केलेलं आहे देवाने आणि कृष्णरूपामध्ये हे भगवंत उभे आहेत आणि अर्जुन आता संवाद करणार आहे. पण तो पुढे संवाद चालू होईल. आता सध्याला फक्त या श्लोकाचा एवढाच मतितार्थ होता, तो आपण आणला आणि त्या श्लोकाचं आता माऊली ज्ञानोबराय विश्लेषण करतायत. ऐका. ऐसे वाक्य बोलत खेवो मागोता मनुष्य झाला देव. माऊलींनी काय केलं? ऐसे वाक्य बोलत खेव म्हणजे असं बोलत असतानाच मागोता हळूहळू पहिल्यांदा विश्वरूपाचा चतुर्भुज रूपात आला, चतुर्भुज रूपाचा द्विभुज रूपामध्ये आला. ऐसा बोलत खेव बोलता बोलता मागच्या श्लोकात काय म्हटलं होतं? चतुर्भुज रूप हे माझी सावली आहे आणि त्याला काय छाया, त्याला काय पाहण्याची इच्छा करतो. पण विश्वरूप म्हणा हळूहळू ओसरत ओसरत चतुर्भुजापर्यंत आलं. चतुर्भुज ओसरलं आणि ऐसे वाक्य बोलत खेवो म्हणून माऊलींनी हा भाव काढला की आता हळूहळू कृष्णरूपातच जाणं, कारण विश्वरूपाचा पडदा बंदच करायचा आहे. तेव्हा ऐसे वाक्य बोलत खेवो दिव्य दृष्टी अर्जुनाची संपलेली. अर्जुनाची दिव्य दृष्टी कुठे संपली? ज्या वेळेला द्विभुज रूप भगवंतांनी प्रगट केला आणि त्याला पाहायला लागला, किंवा ज्या वेळेला त्याच्या चित्तामध्ये उदासीनता तयार झाली आणि दुःख झालं, त्याच वेळेला दिव्यदृष्टी नाश पावली. का त्याचा उपयोग काय? दिव्यदृष्टी दिलेली असावी आणि दुःखी मनुष्य असावा, हा संबंध जुळत नाही. म्हणून जेव्हा अर्जुन दुःखी झाला तेव्हाच दिव्यदृष्टी निघून गेली त्याची आणि तो नुसताच असा आंधळ्यासारखा घाबरलेल्या स्थितीत होता. नंतर भगवंतानी त्याचं मग गाराणं ऐकलं आणि असं बोलत असतानाच, देव बोलत असताना मागुता मनुष्य झाला. मनुष्य म्हणजे इथे कृष्ण रूपाला म्हटलेलं आहे. मागुता मनुष्य झाला देव म्हणजे देवाने कृष्णरूप धारण केलेलं आहे आणि मानवी आकार धारण केलेला आहे. हे ना परी नवलाव, ह्यात काय विशेष गोष्ट काय नाही. कोणाला असं वाटेल वा काय आश्चर्य झालं म्हटले, विश्वरूपाचं चतुर्भुज, चतुर्भुजाचं द्विभुज, किती आश्चर्य आहे. हे काय आश्चर्य काय नाही ना. इथे काही नवलाव नाही, नवलाव नाही असं नाही. नवल झालं आश्चर्य, नवल या पदाचा अर्थ आश्चर्य. आश्चर्य घडलं, पण काय घडलं तर प्रेमरूपी आश्चर्य घडलं असं माऊली भावार्थ काढतात की आवडीचा तिये नवलाव. म्हणजे नवलाव शब्द कशाला लावला? आवडीला. काय सांगावं, एखाद्या माणसाकडे गेला, त्या माणसाने काय केलं, सुंदर अशा प्रकारचा एकदम गावरान गायच्या दुधाचा चहा तयार करून दिला तुम्हाला. म्हणजे घरात गेल्यावर माणसं लगेच चहा ठेवतात, पण चहा लगेच असा बसला आणि नंतर ते चहा म्हणजे एकदम सुंदर असा चहा बनवून आणला आणि तो म्हटला मला चालत नाही. मला काय नाही चालतच नाही. अरे 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 त्या माणसाचं किती हिरमोड झाला, म्हणजे ह्याला चालत नाही. त्याने आणला सगळं केला, पण तो म्हटला आता मला चालतच नाही हे असलं काय. म्हणते मी चहाच घेत नाही. मग चहा नसेल तर त्याच्यावरती जशी काठ मारून त्यांचा जसा चेहरा नाराज होतो तसा देवाचा नाराज झाला. पण त्यांनी लगेच विचारलं मग आता काय करावं. उन्हाळ्याचे दिवस म्हटले सरबत केला तरी चाल. मग त्यांनी काय केला, सरबत केला. कोणाला तर त्याचा पहिला आयटम कॅन्सल केला आणि दुसरा आयटम पुढे आणला. बरोबर आहे ना. पहिला आयटम गेला आणि दुसरा आयटम पुढे आणला. पण याच्यात विशेष काय घडलं, अहो प्रेम आहे. नाही तर ते म्हणले असते जाऊ द्या म्हणलं एवढा चहा आपला गेला वाया घालवला, ह्या माणसाला काहीच नको द्यायला, पाणी देऊ का. पण त्याच्यात प्रेम असल्या कारणाने ते म्हटले नाही नाही हो तुम्ही ना काहीतरी घ्यायलाच पाहिजे. मग तुम्हाला काय म्हटले, काय नाही बरं चला लिंबू पाणी द्या, सरबत करा. मग त्यांनी पुन्हा लिंबू पाणी करून दिलं. तर याला म्हणतात विशेष आश्चर्य कोणतं आहे. चहाच्या ऐवजी सरबत आणला हे नाही आश्चर्य, प्रेमाने लिंबू पाणी तयार करून दिलं हे आश्चर्य. नाहीतर मग बाकीच्यांनी म्हटलं असते जाऊ द्या पण आता आमच्याकडे काहीच नाही. असं काही केलं नाही देवाने. आणि द्विभुज रूप काय केलेलं आहे, हे ना परी नवलाव आवडीचा तिये
तेव्हा आवडीचा नवलावा असा आहे की प्रेम असल्या कारणाने भगवंताने द्विभुज रूप म्हणजे कृष्ण रूप दाखवलं. माऊली म्हणतात श्रीकृष्णाची, आणि ते कृष्ण रूप कसं होतं तर श्रीकृष्णाची कैवल्य उघडे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे कृष्ण नाहीत तर उघडे परब्रह्म, उघडे परब्रह्म आहेत. आपण तिकडे सद्गुरूंना लावलेलं आहे, मग तिथंसुद्धा ते सद्गुरू नाहीत तर उघडे परब्रह्म, आणि इथे कृष्ण रूप नाही तर प्रत्यक्ष परब्रह्म. कैवल्यपदाचा अर्थ परब्रह्म, चैतन्य, मोक्ष असे अनेक अर्थ होतील. तेव्हा आता इथे घ्या की उघडे कैवल्य उघडे परब्रह्म म्हणजे परमात्मा कृष्ण आहेत. काय म्हटले? वाक्यावाळे अंधू कृष्ण नवनीतच परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी. तिथं सुद्धा भगवान श्रीकृष्णांना परब्रह्म म्हटलं. परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी, वाक्यावाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. तर अशा पद्धतीने इथेही श्रीकृष्णाची कैवल्य उघडे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले. जे ब्रह्म मार्ग चुकलं, कल्पना आहे बरं काय, ब्रह्म कधी मार्ग चुकत नाही. संतांनी बऱ्याच कल्पना केलेल्या आहेत, त्यातलं म्हटले तर त्याच्यातला हे माऊली ज्ञानोबराय म्हणतात की हे मार्ग चुकून आलेलं उघडं परब्रह्म म्हणजे कृष्णरूप, आणि हे श्रीकृष्णाची कैवल्य उघडे. कसे काय उघडे झाले? कैवल्य उघडे असं म्हणायचं आहे या अर्जुनासाठी हा देव नाही तर गुरु झाला, आणि त्याच्यासाठी उपदेश केला. भगवद्गीतेत कृष्ण देव नाही तर कृष्ण भगवान सद्गुरू आहेत. म्हणून कैवल्य हा शब्दप्रयोग आणला की हे प्रत्यक्ष परब्रह्म वरी सर्वस्व आलेलेच खाली पुढे, वरी सर्वस्व विश्वरूपा एवढे. काय हो, आपल्या जीवाचं गुह्य असणार, म्हणजे जीवातलं गुह्य म्हणजे जीवाचं जीवलग असं असणारं काही गुह्य. एखादा मनुष्य जसं आपल्या प्रिय व्यक्तीसमोर बोलत असतो, प्रिय व्यक्तीसमोरच बोललं जातं, त्याचं नाव गुह्य. सगळ्यांच्या समोर गुह्य कधीच कथन केलं जात नाही. सामान्य बोलत असतो तो माणूस लय आमचा जीवलग आहे, तो माणूस फार जीवलग आहे. म्हणजे तुला काय माहिती त्याच्या आतमध्ये काय काय आहे, त्यांनी किती दडवून ठेवलेलं आहे. अत्यंत गुह्य असणारा तो मनुष्य कोणासमोर बोलतो? अतिप्रिय असणाऱ्या व्यक्तीसमोरच बोलतो. जर प्रियत्व नसेल तरी गुह्य बोलत नाही, तो आतमध्ये दडवून ठेवलेलं असतं त्याने. आता भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीत म्हटलं तर अर्जुनासाठी भगवंत म्हणजे एकदम उतावीळ झालेले आहेत, इतकं प्रेम आहे. तू म्हणशील ते द्यायला तयार आहे. म्हणून तिथे शब्दप्रयोग आला आहे वरी सर्वस्व विश्वरूपा एवढे. कोणालाच दिलं नाही, पण कोणाला दिलं? त्याला म्हणतात अंतरीचे दिलं. ते बी मोजून मापून नाही, म्हणजे विश्वरूप मोजून मापून नाही, अवाढव्य म्हणजे अनंत स्वरूप, कारण तो आहेच तसा. आणि मोजून मापून दिला असतं तर आपल्याला काय पाहायची सवय झालेली? मोजून मापून पाहायची सवय झाली बुद्धीला. म्हणूनच विश्वरूप अर्जुनाला आवडलं नाही. त्याला ते सवय होती ना पहिली चतुर्भुजा रूपाची, मोजून मापून संकोचित. आणि हा तर अनंत स्वरूप, मग अनंत स्वरूप असणारा मग तिथं म्हणून तो अनंत स्वरूप बनला. म्हणून विश्वरूपा एवढे सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिदले, पण की नावडे अर्जुनासी. अर्जुनाला ते आवडलं नाही. अर्जुनाला काय आवडलं नाही. आता दिलं पण आवडलं नाही, त्याला कोणी काय करू शकत नाही. कारण आवडीविषयी कारण नसतं, म्हणजे आवडीविषयी कोणतीच कारणमीमांसा केली जात नाही. तुम्हाला तिखट आमटी आवडते, मध्यम आवडते, शिपीची आमटी आवडते, पुरणपोळीची आमटी आवडते, कोणती तरी एक आवडतच असेल ना. तुम्हाला कोणती आवडते? कोणती आमटी जास्त आवडते? तिचं नाव सांगा ना एखादं. मी एवढ्या आमटीची नावे सांगितली. तिखट पाहिजे आहे ना, झणझणीत म्हणा. बरोबर. का आवडते याला काय उत्तर नाही. का आवडते? झणझणीतच आवडते, पण झणझणीत का आवडते असं विचारलं म्हणजे बाबा का हो पाटील का आवडते याचं काय उत्तर आहे? का आवडते याला उत्तरच नाही. काय आवडते
महाराज आम्हाला आवडते का आवडते असं काय विचारू नका, मला आवडते ते. हां, तसं ज्याच्या आवडीला म्हणजे जे आवडतं त्याच्याविषयी प्रतिउत्तर केलं जात नाही. म्हणजे आवडतं मला पांडुरंगाचं रूप आवडतं का म्हटले, तुम्हाला कृष्ण रूप नाही आवडत का आवडत नाही म्हणजे ते नाही सांगता येणार, पण मला पांडुरंग आवडतं आहे ना. तसा अर्जुन आणि देवाच्या मधला बी संवाद असाच आहे. पहा, देवाला अर्जुन इतका प्रिय होता का आवडत होता त्याचं काही उत्तर नाही, आणि अर्जुनाला देव इतका आवडत होता का आवडतो याचंही काही उत्तर नाही. दोन प्रेम एकमेकाशी मिळालेले असे. ते तेव्हा हाती दिले की नावड, पण अर्जुनाने विश्वरूप नाकारलं आणि कृष्णरूपावरती आला. तेव्हा भगवंत म्हणतात ठीक आहे, अरे वास्तविक पाहता उघडं कैवल्य होतं कृष्णरूप, हे उघडं कैवल्य, पण तरीसुद्धा आणि त्याने दिलंही इतकं मोठं विश्वरूपासारखं, परंतु हाती दिलेलंसुद्धा आवडण्यावर अवलंबून आहे ना. जर हाती दिलं म्हणजे दाखवलं, विश्वरूप दाखवलं, पण ह्याला आवडलं नाही. का आवडलं नाही तर नाही आवडलं. तर तेव्हा वस्तू घेऊनी वाळीचे, वस्तू प्राप्त झालेले असताना त्यांनी वाळीचे म्हणजे टाकून द्यावी, प्राप्त वस्तू हवी आणि टाकून द्यावी. तसा विश्वरूपाला यांनी सहज टाकून दिलं. विश्वरूप तुच्छ होतं, टाकाऊ होतं, कमी मोलाचं होतं, कमी किमतीचं होतं. त्याच्यासारखं म्हणजे आजपर्यंत हे रूप कधी कोणाला दाखवलंच नाही, आणि अर्जुनाला प्राप्त झालं तर त्यांनी टाकून दिलं. त्याला माऊली ज्ञानोबराय दृष्टांत देऊन सांगतात. कारण आता कसं टाकून दिलं हे तुम्हाला ऐका बरं. जैसे रत्नाशी दूषण ठेवीचे. रत्नाशी आपला एक कोहिनूर हिरा आहे, माहिती का तुम्हाला? कुठं आहे? आमच्या घरी. कोहिनूर हिरा माहिती का तुम्हाला? कुठे आहे? लंडनमध्ये. हा आपल्याकडलाच घ्या, पण ते ब्रिटिश लोक घेऊन गेले आणि ते तिकडं त्यांच्या कुठे कोणता संग्रहालय म्हणतात त्याला, वस्तू संग्रहालय. तिथे आपला तो कोहिनूर हिरा ठेवलेला आहे असं म्हणतात. तर असेल का डुप्लिकेट ठेवला कोणास तो कोइन काढून ते बी नाही सांगता येणार. आणायचं म्हणत होते. तर त्याची किंमत काहीतरी असे 6-7 हजार करोड रुपये आहे. आता सोन्याचाच भाव जर इतक्यावर गेला तर हिरेची किंमत काय खाली ठेवता का? कारण ती त्यावेळेला मी त्यावेळेला वाचन केलं तर त्यावेळेला त्याची किंमत 3.5 कोटींपेक्षा जास्त आहे असं वाचलेलं होतं पूर्वी. आणि आत्ता किती झालेले असेल? काही म्हणजे कित्येक 10-20 हजार करोड रुपयापेक्षा मौल्यवान असा हिरा तुम्हाला मिळाला, तुमच्या हातात दिला. तर तुम्ही म्हटले हे आता काय, ह्याचं काय करू? अहो तुम्ही आम्हाला एक 10-20 कोटी रुपये दिले असते तर आम्ही त्याच्यावर विचार केला असता 10-20 कोटीचा काय, पण एवढ्या हिऱ्याचं करायचं काय? ते म्हणजे बघा बुवा काय मग ते हिऱ्याचं काय करता येत नाही. मग ते म्हटले मग कुठं ठेवून दिला? म्हणले देऊन दिला, फरताळीत ठेवून दिला. का म्हणते का बरं, काय करायचं त्याचं? हिरा किती जरी मौल्यवान असला तरी उपयोगी जर झालेला नसला तर त्याला कचाकड्याच्या ह्याच्यामध्येच जमा झाला तर त्याचा तरी काय उपयोग आहे? तेव्हा अर्जुनाने सुद्धा हा विश्वरूपी जो कोहिनूर हिरा होता तो काय झाला, बाजूला सारलेला आहे. तर त्याला दोष दिलेला आहे असं म्हटलं. माऊली म्हणतात की चांगल्या रत्नाला सुद्धा कोणी एखाद्याने दोष द्यावे. अहो म्हटले आम्ही कधी हिरा पाहिला बी नाही, काहीच नाही, तुमचा दृष्टांत आम्हाला कळायचा सुद्धा असं कोणी म्हणेल तेव्हा माऊली ज्ञानोबराय तुमच्या ओळखीचा दृष्टांत टाकतात. कारण ही माऊलींची खासियत आहे की जास्तीत जास्त खाली उतरून दृष्टांत आणले. कशाला? विषय कळायला. कोणता दृष्टांत आला आहे का? ना तरी कन्या पाहुनिया म्हणजे मना नये हे. कन्या पाहुनिया म्हणजे मना न ए हे नाही बा आपल्याला काय आवडली नाही. हा जुना दृष्टांत आहे. कारण आता कन्या पाहुणी नाही तर मुलगा पाहुणी, ना तरी मुलगा पाहुनिया म्हणजे मना नये हे. कळालं काय? काय कळालं? आता म्हणजे पूर्वीच्या काळात कन्या जास्त होत्या म्हणून मुलगा कन्या पाहायला जात होता. म्हणजे तो मुलगा कन्या पाहायला जात होता. मग तो किती कन्या पाहायचा? काय म्हटलं
आपण तर 25 मुली पाहिल्या. अरे 25 मुली पाहिल्या त्यातल्या 24 काय म्हटले कॅन्सल, आणि एकेला काय केला, होकार दिला. बरोबर आहे. यांनी 24 मुली काय केल्या. माऊली ज्ञानोबराय म्हणतात ना, तरी माऊली ज्ञानोबरायांचा ह्यातला अनुभव नाही. माऊली ज्ञानोबराय काय येतं, ब्रह्मचारी, पण साधूला सगळं ज्ञान आहे. म्हणून माऊली म्हणतात ना, तरी कन्या पाहुणी या. काय हो गेलताना तुम्ही मुलगी पाहायला, हो म्हटले जाऊन आलं. म्हणजे काय नाही, आपल्या पसंत नाही, म्हणजे नाही म्हटलं. तसं इथे कन्या कोण, विश्वरूप, विश्वरूपरूपी कन्या. हिच्यासारखी सुंदर कन्या दाखवा, विश्वरूपासारखं सुंदर दाखवा. पण तुम्हाला मगाशीच म्हटलं, आवडीला कारणता सांगता येत नाही. ते म्हणले विश्वरूप आवडलं का, ते म्हणले नाही. अरे बाबा, याच्यासारखं तर दुसरं रूपच नाही जगात, विश्वात. पण तुम्हाला विश्वसुंदरी आहे ना, विश्वसुंदरी बी एक आहे ना, म्हणजे विश्वातल्या सुंदर एखादी मुलगी, त्याच्याही पेक्षा अत्यंत सुंदर कोण आहे, हे विश्वरूप आहे. पण अर्जुनाने त्याला नकार दिलेला आहे. तर तेव्हा तया विश्वरूपाय ना, तरी कन्या पाहुणी या म्हणजे मनानं हे काय माझ्या मनाला बसत भारावत नाही. आणि अर्थात हा दृष्टांत दिलेला आहे. म्हणून विश्वरूपाला अर्जुनाने कसा नकार दिला याच्यासाठी हे दृष्टांत आणले. एक रत्नाचा दृष्टांत आणलेला आहे आणि दुसरा कन्येचा दृष्टांत. तया विश्वरूपा एवढी दशा, करिता प्रीतीचा वाढ कैसा, शेल दिधलासे उपदेशा, किरीटीसी देवे. तेव्हा अशा प्रकारचे विश्वरूपासारखा मोठा भाग, दशा म्हणजे भाग, करिता प्रीतीचा वाढ कैसा, याच्यात कसं प्रेम वृद्धिंगत होत गेलं देवाचं. तर हा विषय संजय कोणाला सांगतोय, धृतराष्ट्राला सांगतोय. माऊली ज्ञानोबराय अजूनही पुष्कळ दृष्टांत सांगून पुढचा विषय सांगतील, पण आपली वेळ आता संपलेली आहे. तर तेव्हा राहिलेला विषय नंतर घेऊ. आजच्या या ताईच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण या ठिकाणी काही चिंतन केलं. तेव्हा नक्कीच म्हणजे तिचा तर उद्धार झालेलाच आहे किंवा पुढच्या शरीरामध्ये गेलेली आहे. पण तिला काही पुण्य कमी असेल तर पुन्हा तिला, कारण ती आमच्या पाठाची सदस्य